नमो किसान महासन्मान योजनेचा उद्या हप्ता जमा होणार आहे की आपण जो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आपण सुरू केली, केंद्र सरकारचे 6,000 आणि त्यासोबत राज्य सरकारचे 6,000, आज त्याचा आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। आजच दुपारी माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई, कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 1800 कोटी रुपये हे आपण जमा केलेले आहेत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो। नमो शेतकरी सन्मान निधीचे 2 हप्ते हे आता एकत्रित जमा करण्यात येणार आहेत। म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 4,000 रुपये हे जमा करण्यात येणार आहेत मित्रांनो। यासाठी काही अटी टाकलेल्या आहेत, त्या अटी कोणत्या असतील मित्रांनो? शेतकऱ्यांनी यासाठी 3 गोष्टी पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे। त्या 3 गोष्टी पूर्ण असतील तरच या शेतकऱ्यांना हा नमो शेतकरी सन्मान निधीचे 2 हप्ते म्हणजेच 9वा हप्ता आणि 10वा हप्ता हे 2 हप्ते हे एकत्रित जमा होणार आहेत। तर यासाठी कोणत्या अटी असतील, तसेच यामध्ये पाहिलं तर 9वा आणि 10वा हप्ता याचे वितरण कधी करण्यात येणार आहे मित्रांनो? नमो शेतकरी सन्मान निधीच्या 9व्या आणि 10व्या हप्त्यासाठी ह्या 3 अटी पूर्ण करणं आवश्यक आहे, तरच या शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्याचा हा लाभ देण्यात येणार आहे। तसेच हे 4,000 रुपये यामध्ये पाहिलं तर 14 जिल्ह्यात हे सर्वप्रथम हे देण्यात येणार आहेत। तर या 14 जिल्ह्यात या नमो शेतकरी सन्मान निधीचे 4,000 रुपये जमा होणार आहेत। तर मित्रांनो, यामध्ये तुमचा जिल्हा आहे का हे यामध्ये आपण सर्व या व्हिडिओमधून सर्व माहिती पाहणार आहोत। तर यामध्ये कोणत्या जिल्ह्यांना या नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता हा सुरुवातीला देण्यात येणार आहे आणि उर्वरित जिल्ह्यांसाठी हा हप्ता कधी देण्यात येणार आहे, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच अशाच बातम्या सर्वप्रथम आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून ह्या मिळत जातील। तर चला तर मग यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीचा 8वा आणि 9वा हप्ता हा देण्यात येणार आहे हे आपण पाहूया। नमो शेतकरी सन्मान निधीचा 9वा हप्ता हा बऱ्याच दिवसांपासून हा प्रलंबित आहे आणि त्याचसोबत आता नमो शेतकरी सन्मान निधीचा 10वा हप्ता देखील हा देण्यात येणार आहे। म्हणजेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे 4,000 रुपये हे जमा करण्यात येणार आहेत मित्रांनो। हे 4,000 रुपये कधी जमा होणार आहेत हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत आणि यासाठी कोणते 3 गोष्टी या शेतकऱ्यांच्या पूर्ण असणं आवश्यक आहे आणि या 3 गोष्टी पूर्ण असतील तरच या शेतकऱ्यांना या 4,000 रुपयाचा हा लाभ देण्यात येणार आहे मित्रांनो। यामध्ये जर पाहिलं तर नमो शेतकरी सन्मान निधीचा 9वा हप्ता हा पाठीमागल्या महिन्यातच मिळणं अपेक्षित होतं, परंतु यामध्ये काही विलंब लागला आणि त्यामुळे आता 9वा हप्ता आणि 10वा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्रित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे जमा करण्यात येणार आहेत। म्हणजेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 4,000 रुपये हे एकदम हे जमा करण्यात येणार आहेत। तर मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधीचा हा हप्ता नक्की कोणाला भेटणार आहे? तर यामध्ये जर पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीचा 7वा आणि 8वा हप्ता हा भेटलेला आहे, तसेच PM किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आलेला आहे, अशा शेतकऱ्यांना हा नमो शेतकरी सन्मान निधीचा हा हप्ता देण्यात येणार आहे। तसेच यामध्ये दुसरा निकष म्हणजे यामधील दुसरा निकष जर पाहिला तर ज्या शेतकऱ्यांनी PM किसान सन्मान निधी योजनेची KYC केलेली आहे, अशा शेतकऱ्यांनाच हा नमो शेतकरी सन्मान निधीचा हा हप्ता देण्यात येणार आहे। म्हणजेच PM किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधी हे पोर्टल हे दोन्ही एकत्रच आहेत। ज्या शेतकऱ्यांनी PM किसान सन्मान निधी योजनेची KYC केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना हा हप्ता देण्यात येणार आहे। तसेच यातील पुढचा निकष जर पाहिलात तर ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये फक्त एका शेतकऱ्यांना हा लाभ देण्यात येणार आहे, म्हणजेच एका घरातील जर 4 लाभार्थी असतील तर त्यातील आता 3 लाभार्थी हे अपात्र करण्यात येणार आहेत आणि यातील एकाच लाभार्थ्याला हा नमो शेतकरी सन्मान निधीचा 9वा आणि 10वा हा हप्ता देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये हप्ता भेटणार नाही कोणाला, तर यामधील अपात्र शेतकरी जर पाहिले तर ज्या शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता हा आलेला नव्हता, तसेच नमो शेतकरी सन्मान निधीचा 7वा आणि 8वा हप्ता ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नव्हता, अशा शेतकऱ्यांना यातून अपात्र करण्यात आलेलं आहे। तसेच एका घरातून 3 किंवा 4 जर नमो शेतकरी किंवा PM किसान सन्मान निधीचा लाभ भेटत असेल, अशा शेतकऱ्यातील फक्त एकाच शेतकऱ्याला यामध्ये पात्र करण्यात आलेलं आहे आणि उर्वरित सर्व शेतकऱ्यांना यामधून अपात्र करण्यात आलेलं आहे। तसेच यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ही KYC केलेली नाही, अशा शेतकऱ्यांना देखील यामधून अपात्र करण्यात आलेले आहे। म्हणजेच यामध्ये अनेक शेतकरी यामध्ये अपात्र होऊ शकतात। तसेच मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढलेला आहे, अशा शेतकऱ्यांना यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधीचा 9वा आणि 10वा हप्ता हा देण्यात येणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ही
फार्मर ID कार्ड काढलेले नाही अशा शेतकऱ्यांना यातून वगळण्यात आलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड काढलेले नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले फार्मर ID कार्ड हे काढून घेणं आवश्यक आहे. म्हणजेच आपल्याला 9वा आणि 10वा हप्ता हा एकत्रित मिळेल. तसंच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप KYC केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी देखील यामधील KYC करणं आवश्यक आहे. मित्रांनो, यामधील त्या 3 गोष्टी कोणत्या असतील त्यामध्ये सर्वप्रथम जर पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांनी आधार बँक लिंक केलेले नाही असे शेतकरी यातून अपात्र आहेत. मित्रांनो, लवकरात लवकर आधार बँक लिंक म्हणजेच आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घेणं हे आवश्यक आहे. जर लिंक केलेली असेल तरच या शेतकऱ्यांना हा हप्ता देण्यात येणार आहे. तसेच आधार शेडिंग करणं देखील हे गरजेचं आहे. म्हणजेच ज्या शासकीय योजनांचा लाभ हा डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती DBTच्या मार्फत येतो अशासाठी हे आधार सीडिंग हे करणं आवश्यक आहे. म्हणजेच आधार बँक खात्याशी हे संलग्न करणं हे आवश्यक आहे. यातील तिसरी गोष्ट जर पाहिली तर आधार प्रमाणीकरण हे देखील करणं आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरण म्हणजे आपल्या बोटाचे ठसे ठेवून बँकेमध्ये हे आधार प्रमाणीकरण करणं गरजेचं आहे. तरच या शेतकऱ्यांना हा हप्ता म्हणजेच नमो शेतकरी सन्मानितचा 9वा आणि 10वा हप्ता हे हप्ते हे देण्यात येणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी सन्मानितचे हे 2 हप्ते हे कधी जमा करण्यात येणार आहेत हा सर्व शेतकऱ्यांना एक पडलेला मोठा प्रश्न आहे. तर यामध्ये बघा की हा नमो शेतकरी सन्मानितचे 2 हप्ते हे आज किंवा उद्या हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे जमा करण्यात येणार आहेत. मित्रांनो, यासाठी जर पाहिलं तर 4,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे आज किंवा उद्या हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जमा करण्यात येणार आहेत. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ही 3 कामे पूर्ण केलेली नाहीत ही लवकरात लवकर या शेतकऱ्यांनी पूर्ण करून घ्यावीत. म्हणजेच या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे नमो शेतकरी योजनेचे हे 4,000 रुपये हे जमा होणार आहेत. यामधील सर्व कामे जर पाहिली तर सर्व कामे ही एकदम सोपी आहेत. यामधील ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड काढलेले नसेल त्या शेतकऱ्यांनी हे फार्मर ID कार्ड काढून घेणं आवश्यक आहे. आपल्या जवळील CSC केंद्रामध्ये जाऊन हे फार्मर ID कार्ड काढून घ्यायचं आहे. ज्या शेतकऱ्यांनी PM किसान सन्मान निधी योजनेची KYC केलेली नसेल अशा शेतकऱ्यांनी देखील ही PM किसान सन्मान निधीची KYC ही करून घेणं आवश्यक आहे. तरच या शेतकऱ्यांना या नमो शेतकरी सन्मान निधीच्या 2 हप्त्याचे हे 4,000 रुपये मिळणार आहेत. अन्यथा या शेतकऱ्यांना 1 रुपया देखील हा खात्यावर जमा होणार नाही. लवकरात लवकर ही 3 कामे पूर्ण करून घ्या तरच या शेतकऱ्यांना हा नमो शेतकरी सन्मान निधीचे हे 4,000 रुपये हे जमा होणार आहेत. तसेच शेतकरी मित्रांनो, यामध्ये पाहिलं तर हा नमो शेतकरी सन्मान निधी 4,000 रुपये हे 2 टप्प्यात देण्यात येणार आहेत. तर यामध्ये सर्वप्रथम आज 14 जिल्ह्यांमध्ये हा नमो शेतकरी सन्मान निधीचे हे 4,000 रुपये देण्यात येणार आहेत. तर या 14 जिल्ह्यात या पहिल्या टप्प्यात देण्यात येणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यातील ही रक्कम लवकरच म्हणजे 31 जुलैपूर्वी ही दुसऱ्या टप्प्यातील रक्कम देखील ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही जमा करण्यात येणार आहेत. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये हे जमा करण्यात येणार आहेत. मित्रांनो, अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला म्हणजेच बळीराजा कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.